एकदम सरळ आणि सोप्या भाषेत राजयोगाची व्याख्या आम्हाला या ठिकाणी सांगितली गेली। आपल्या शरीराला जसं व्यायामाची गरज असते तसं आपल्या मनाला किंवा बुद्धीलाही एक प्रकारच्या व्यायामाची गरज असते या ठिकाणाहून सांगितलं गेलं। आपण रोजच्या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये काय करतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे मुरलीमध्ये रोजच्या रोज एक या ठिकाणी कथन केलं जातं। याचा एक मोठा आणि आध्यात्मिक अनुभव त्या ठिकाणी पांडवभवनला केल्यानंतर आम्हाला आला। ओम शांती। माझं नाव अमोल दत्तात्रय मिरजदार। मी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा या शहरामधून आलेलो आहे। मुळात या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे गेली 3 महिन्यापासून मी या आध्यात्मिक ज्ञानाशी जोडलो गेलो, ब्रह्मकुमारीशी जोडलो गेलो। पण यामागं येण्याचं खूप दिवसापासून चालू होतं। गेली 6 वर्ष झाली माझे बंधू तुझ्या मनशांतीसाठी किंवा क्रोधासाठी, राजकीय जीवनामधून दूर जाण्यासाठी किंवा व्यावसायिक जीवनामधून थोडं शांतता भेटावी यासाठी तू ओम शांती सेंटरला जा असं तो कायमस्वरूपी सांगत होता। पण गेल्या 6 वर्षापासून टाळत ओम शांती सेंटर आमच्या लोहाऱ्यामध्ये नवीन झालेलं आहे। शिवप्रसाद भवन म्हणून त्याचं उद्घाटन उषा दिदींच्या माध्यमातून करण्यात आलं। आमच्या लोहारा सेंटरच्या सरिता दिदी वेळोवेळी मला सांगत होत्या, पण त्या उद्घाटनाच्या निमित्तानं मला जाण्याचा योग आला आणि ओम शांती सेंटरशी मी जोडलो गेलो। त्याच्यानंतर मुरलीच्या क्लासला जाणं झालं आणि दिदीने सांगितला 7 दिवसाचा आपण कोर्स करूयात। सरिता दिदींच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी कोर्स केला आणि तो कोर्स एवढा मनाला भावणारा होता, एक आध्यात्मिक शांती देणारा होता, वैचारिक विचार देणारा होता आणि रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामधून 1 तास कुठंतरी आपल्या स्वतःसाठी परमात्म्याशी आपल्याला जोडलं जाण्यासाठी द्यावा यासाठी मी कोर्स केला आणि मुरली रोज करायला चालू केली। गेले 3 महिन्यापासून मी मुरलीला जातोय, पण दिदीने सांगितलं एक यापेक्षाही मोठं माउंट आबू या ठिकाणी आपलं हेडक्वार्टर आहे, त्या ठिकाणी आपण राजयोग शिबिरासाठी 3 दिवसासाठी जाऊयात आणि तिथली एक अनुभूती आणि तिथलं व्हायब्रेशन जर आपल्याला भेटलं तर एक खूप वेगळा आध्यात्मिक विचार, मनाला शांती, क्रोध कमी होईल किंवा आपल्या शरीरामध्ये काय फरक करायचे आहेत याचे वेगवेगळे विचार त्या ठिकाणी मांडले जातात असं सांगितलं। पण शेवटच्या क्षणापर्यंत दिदी मला विनंती करत होत्या आणि माझं यायचं असं चालू होतं आणि दिदींनी फोर्स केला आणि 22 तारखेला निघायच्या सकाळी आम्ही त्या ठिकाणी लोहारातून निघालो। या ठिकाणी आल्यानंतर राजयोगाचं 3 दिवसाचं शिबिर झालं। अनेक दिदींनी आणि बाईजींनी आमचे क्लासेस घेतले। राजयोग म्हणजे काय? शक्तिशाली आणि सकारात्मक विचार, एकदम सरळ आणि सोप्या भाषेत राजयोगाची व्याख्या आम्हाला या ठिकाणी सांगितली गेली। आपल्या शरीराला जसं व्यायामाची गरज असते तसं आपल्या मनाला किंवा बुद्धीलाही एक प्रकारच्या व्यायामाची गरज असते या ठिकाणाहून सांगितलं गेलं। मग मनानुसार मन काय करतं, क्रोध कसा निर्माण होतो, शरीरामधल्या व्याधी कशा होतात, त्या व्याधी दूर कशा करायच्या, मन शांत नाही राहिले की रोग कसे होतात, याचा सगळा विचार या राजयोग शिबिराच्या माध्यमातून सांगितला गेला। या शिबिराच्या माध्यमातून अनेक क्लासेस करवले गेले। सकाळी 3:30ला अमृतवेलाचा असू द्या किंवा मुरलीचे महत्त्व सांगण्याचा क्लास असू द्या, एक सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली। 3 दिवसाचं राजयोग शिबिर संपल्यानंतर या ठिकाणी जे ब्रह्मकुमारीच्या सेंटरच्या माध्यमातून अनेक कार्यालय चालतात किंवा छोटे या ठिकाणी जे राहण्याचे ठिकाण आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आमची 1-2 दिवसामध्ये व्हिजिट चालू झाली। माउंट आबूचं पांडवभवन म्हणजे नेमकं काय ही मनात खूप मोठी उत्सुकता होती, कारण 3 महिने मुरलीमध्ये कायम ऐकत असतो बाबा काय आहेत, ब्रह्माबाबा काय आहेत, जानकी दिदी कोण होत्या, आपल्या प्रकाशमणी दादी कोण होत्या, गुलजार दादी कोण होत्या, असे अनेक नावं ऐकलं होतं। पण नेमकं त्यांचं अध्यात्म, त्यांनी केलेली सुरुवात आणि त्यांनी माउंट आबूपासूनच का सुरुवात केली हे एक मनात वैचारिक वादळ निर्माण झालं होतं। मग या ठिकाणी शांतीपणे इथे आलो। एक आध्यात्मिक शांती देणारा क्षण, बाबांचे कमरे, प्रत्येक ठिकाणी विचार केला, मनाला शांती देणं आणि क्रोध कमी करणं सगळ्यात मूळ उद्देश या संस्थेच्या माध्यमातून केला जातो। मनाला शांती मिळावी, आपल्या कामामधून वेळ काढून 2 मिनिट परमात्म्यासाठी भेटावेत या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बाबांचा कमरा हा केलेला आहे। बाबांचा कमरा म्हणजे काय तर आपल्या मनाला शांत ठेवून एक परमात्म्याशी आपलं आत्म्याचं नातं जोडायचं हा सरळ सोपा मार्ग या ठिकाणी जीवनात आचरणासाठी या ठिकाणी एक शिकवून देऊन गेला। आणि तिथून मग पुढचा विचार चालू झाला, या ठिकाणी जर एवढी मनाला शांती असेल, एवढा सकारात्मक विचार येत असतील तर पांडव भवनमध्ये नेमकं काय असू शकतं, ही मनाला 2 दिवस खाणारी गोष्ट होती। आणि तिथं अमृतवेलाला जायचं असं ठरलं आणि आम्ही
त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो आहे. मुरलीचा क्लास त्या ठिकाणी पांडवभवनला केला आणि योगायोग आहे, मुरलीमध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय घडलं जातं हे सांगितलं जातं आणि आमच्या जीवनामध्ये काल तसंच घडून गेलं. 2010 सालची मुरली काल योगायोगानं तीच मुरली या ठिकाणी अव्यक्त मुरली वाचली गेली आणि त्या मुरलीमध्ये नवीन येणारे मधुबनला हात वर करा असं म्हणून विचारले आणि आम्ही नशिबानं पहिली वेळ त्या ठिकाणी मुरली ऐकायला गेलो होतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय घडतं, आपण रोजच्या जीवनामध्ये धकाधकी जीवनामध्ये काय करतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे मुरलीमध्ये रोजच्या रोज एक या ठिकाणी कथन केलं जातं. याचा एक मोठा आणि आध्यात्मिक अनुभव त्या ठिकाणी पांडवभवनला गेल्यानंतर आम्हाला आला. पांडवभवनला ब्रह्माबाबांचं जो स्तंभ आहे तिथं आम्ही गेलो. तिथली पवित्रता, शांतता, व्हायब्रेशन खूप मनाला भावणारं होतं. 4 धाम कशाला म्हणतात आणि 4 धामचं महत्त्व काय खरंच तिथं गेल्यानंतर कळालं. बाबांनी त्या ठिकाणी बसून ज्ञान दिलं. बाबांनी ज्ञान हा कुठल्या तरी एका दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी नाही, दादींच्या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा घेऊन संपूर्ण जगात पसरवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. 140 देशामध्ये याचे सेंटर आहेत. हे ऐकून तर मनाला खूपच मोठी भावणारी गोष्ट होती. मी या ठिकाणी प्रत्येकाला सांगू इच्छितोय, आपलं आजचं जीवन हे धकाधकीचं आहे, जीवन खूप धावपळीचं आहे. या ठिकाणी मेट्रो आयुष्य म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. पण आपल्या शरीराला एक वेगळी ऊर्जा देण्यासाठी, आपलं एक मन शांत ठेवण्यासाठी, बुद्धी स्वच्छ ठेवण्यासाठी, सकारात्मक विचार करण्यासाठी, संस्कार सुधारण्यासाठी, आपल्या मुलांच्या वयाच्या 1-2 वर्षापासून लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत ज्याच्या बुद्धीला मनाला जे संस्कार योग्य आहेत त्याचं सर्व आध्यात्मिक ज्ञान या ठिकाणी मिळेल हे या ठिकाणी मी 100% सांगू इच्छितोय. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येक वर्षी या ठिकाणी यायचा आमच्या ठिकाणाहून आम्ही एक वेगळा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. आणि अशीच आम्हाला आध्यात्मिक ऊर्जा सदैव बाबांच्या माध्यमातून, आमच्या सेंटरच्या दिदी असलेल्या सरिता दिदींच्या माध्यमातून आणि हेडक्वार्टर असलेल्या मधुबनच्या ठिकाणाहून कायमस्वरूपी आम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळत जावो आणि आम्ही याच प्रकारे आमच्या मनाला शांती मिळवून इथून गेल्यानंतर अनेक लोकांपर्यंत त्याचा प्रचार करण्याचा आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करू, एवढं मी या ठिकाणी सांगतोय. ओम शांती.